IPL 2025च्या खरं तर या वर्षीचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला मिळालेलं आहे। RCB विजय मिरवणूक रद्द करण्यात आली। या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। बेंगळुरू पोलिसांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे। विजय मिरवणूक आता रद्द करण्यात आली आहे। दुर्घटनेनंतर विजय मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या दुर्घटनेत चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता RCBची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आलेली आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। बेंगळुरू पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेनंतर आता विजयी मिरवणूक रद्द करण्यात आलेली आहे, कारण मृतांचा जो आकडा आहे तो आणखीनही वाढण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आता RCBची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। RCBच्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली। या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झालाय। त्यानंतर आता RCBची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे। बेंगळुरू पोलिसांनी या संदर्भात खरं तर महत्त्वाची माहिती दिली आहे। या चेंगराचेंगरीमध्ये 15 ते 20 जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे आणि या दुर्घटनेनंतर विजयी मिरवणूक रद्द करण्यात आलेली आहे, कारण मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती आहे। स्टेडियममध्ये मात्र जल्लोष अद्यापही सुरू आहे। त्यानंतर जी खरं तर विक्ट्री परेड काढण्यात येणार होती ती विक्ट्री परेड आता रद्द करण्यात आलेली आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर लाखोंच्या संख्येने चाहते उपस्थित आहेत। या विजयी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सामील होण्यासाठी मात्र आता ही विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली। स्टेडियममध्ये मात्र जल्लोष सुरूच आहे। RCB संघाचे सर्व प्लेयर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या चाहत्यांशी संवाद साधतायत। मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्या ठिकाणी रुग्णालयात दाखल झालेले आहेत जखमींना भेटण्यासाठी। त्यांनी भेट घेतलेली आहे जखमींची। 2 दृश्य आपण बघतोय। एक स्टेडियमच्या आतमध्ये खरं तर जल्लोष सुरू आहे आणि दुसरी दृश्य जी आहे ती आहे स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। या स्टेडियमच्या गेट नंबर 3 वर ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे। ही दृश्य आपण बघतो की कशा प्रकारे चाहते अजूनही स्टेडियमच्या आत शिरण्याचा आत जाण्याचा प्रयत्न करतात। लाखोंच्या संख्येने RCBचे जे चाहते आहेत, विराट कोहलीचे जे चाहते आहेत ते खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत। दुसरी दृश्य आपण बघतोय RCB टीमचा जल्लोष सुरू आहे। स्टेडियमच्या आत देखील लाखोंच्या संख्येने चाहते उपस्थित आहेत आणि आतमध्ये जल्लोष सुरू आहे। महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। RCBच्या विजयी मिरवणूक या मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेनंतर आता ही विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे। Stuck here. Yeah. Okay. Done? Sorry? Yes, because I think there's a lot of crowd outside. We are not able to go out. The police is not letting us go out as well. And inside also the seats and all are full. And that's the reason they're not letting us in. We want to go back, but we're not allowed to go back, yeah. The gates are all crowded with people. So even though if they open the gates, the people will start coming inside. And there are a lot of people who are actually injured. So I think that's the reason all the gates are closed and no one is allowed now. Nikita? Thank you. या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। या क्षणी खरं तर लाखोंच्या संख्येने चाहते चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये उपस्थित आहेत। अनेक असे चाहते आहेत ज्यांना आता स्टेडियम मधून बाहेर देखील निघायचंय, मात्र मोठ्या संख्येने चाहते गेट बाहेर देखील उपस्थित असल्यामुळे त्यांना ना बाहेर निघता येते आणि आतमध्ये तर बसण्यासाठी त्यांना सीटच उपलब्ध नसल्यामुळे ना आतमध्ये ते जाऊ शकते। त्याच्यामुळे अनेक चाहते हे आता गेटच्या बाहेर गेट जवळच अडकल्याची देखील माहिती समोर येते। या क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। RCBच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली। या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झालाय। चेंगराचेंगरीमध्ये 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे। मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती आहे। ही दृश्य आपण बघतोय। जीव वाचवण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर काही फॅन्स झाडावर देखील चढले। जखमींना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले। इतकंच नाही तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे देखील जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेत। RCBच्या विजयी मिरवणुकीवेळी बेंगळुरूमध्ये मोठी दुर्घटना घडली। खरं तर गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता। बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली होती आणि आता ही मिरवणूक रद्द करण्यात आलेली आहे। या दुर्घटनेनंतर आता पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली। RCBच्या विजयी मिरवणुकीला गालबोट लागलाय आणि या दुर्घटनेनंतर आता
ही विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे। या चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर एकच गोंधळ उडाला, 15 ते 20 जण जखमी असल्याची देखील माहिती आहे। गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता आणि या लाठीचार्ज नंतर एकच गोंधळ उडाला। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।